नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. गोर बंजारा महोत्सव कल्याणात मोठ्या दिमागदार शैलीत व बंजारा संस्कृतीचे अतिशय प्रभावी शैलीत संपन्न झाला. गोर बंजारा संस्कृती जपण्याचं काम या महोत्सवात करण्यात आलं. गोर बंजारा समाजाची संस्कृती अतिशय प्रभावी आहे. तसेच या समाजाच्या पारंपरिक गोष्टी जिवंत राहाव्यात, तसेच ही संस्कृती जिवंत राहावी याच मुख्य उद्देशाने गोर बंजारा महोत्सव आयोजित केला गेला होता. तसे पाहता गोर बंजारा समाज हा 2 कोटीच्या वरचा आहे, पण कामानिमित्त नोकरीनिमित्त हा समाज दुरावलेला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्रित यावा, समाज बांधव एकत्रित यावे त्या उद्देशाने महोत्सव संपन्न झाला. मुंबई शहराकडे ओढला गेलेला कर्मचारी, अधिकारी तसेच उद्योगात विखुरलेला समाज यांनी सर्वांनी मिळून या शहरातील समाज बांधवांना एकत्रित आणण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. तसेच या महोत्सवात बंजारा महिला भगिनींनी जोपासलेली हस्तकला, ही कला मशिनीवर ही फिकी पडू शकते अशा हस्तकलेचं प्रदर्शन या महोत्सवात आकर्षण ठरलं. ब्युरो रिपोर्ट, द डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. आज टिटवाळा युवक काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीनं हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. खूप छान कार्यक्रम होता. महिला वर्गाचा प्रतिसाद देखील खूप चांगल्या प्रमाणात होता आणि महिला दिन 2 दिवसापूर्वी होऊन गेला होता आणि महिला दिनाचं औचित्य साधून त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी देखील तिथं उपस्थित होतो. आमच्या सर्व माता भगिनींना महिला दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा दिल्या. आज आपण पाहिलं असेल सर्व क्षेत्रात आमच्या माता भगिनी आज अग्रेसर आहेत. राजकारणात देखील येणाऱ्या भविष्यकाळात 50% आरक्षण हे देखील आमच्या महिला वर्गात झालेलं असेल. इतर क्षेत्रात देखील आज व्यावसायिक क्षेत्रात पाहत असाल, जसं मीडियाच्या क्षेत्रात आपण स्वतः माझ्यासमोर आहात, अशा सर्व क्षेत्रात आज आमच्या माता भगिनी आहेत. आणि खास करून अशा दिवशी मी सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन करेन की ज्यांनी स्त्री शिक्षणाची पहिली चळवळ चालू केली आणि आज त्यांनी जो पाया रचला होता त्याचा कळस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आमच्या माता भगिनींना मनोमन शुभेच्छा देईन. खरोखरच अशा प्रकारचा कार्यक्रम जे आपण पाहिला असेल अनेक ठिकाणी झाले, हळदी कुंकू असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, जेणेकरून आमच्या माता भगिनींचा एक उत्साह वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अशा प्रकारचं आयोजनाचे कार्यक्रम केले होते. मी पुन्हा एकदा मनापासून महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना मनोमन शुभेच्छा देतो. धन्यवाद. जसं प्रत्येक आपल्या कल्याण नगरी असो, महाराष्ट्रात असो, वेगवेगळ्या समाजाने आपला फेस्टिवल जो आपण साजरा करतो, तसंच आमचं बंजारा समाज जो आहे त्या महाराष्ट्रात 2 करोडच्या वरती आहे. पण आम्ही मुंबईमध्ये राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि आज उद्योगपती आणि सगळ्यांनी असा विचार केला की आपली पण संस्कृती, आपली पण दाटी, आपल्या पण समाजाच्या जे कल्चरमध्ये येतो सर्व काही गोष्टी, तसं काही तिकडे जर गेले तुम्ही तर तुम्हाला कल्चरचं सगळं काही ड्रेस जे हस्तकलामध्ये येतोय ते आमच्या महिला भगिनी हाताने शिवतात, जेणेकरून शिलाई मशीन अजिबात नाही. परत आमची ज्वेलरी आहे जे स्वतंत्र आमची, म्हणजे भारतात जरी जगामध्ये जरी कुठे गेलो तरी बंजारा समाजाचा कल्चर जो आहे हा सगळ्याहून वेगळा आहे आणि तो आमच्या पारंपरिक सणामध्ये, उत्सवामध्ये आमच्या गावामध्ये आज वापरतात. पण आम्ही कुठेतरी कामधंद्यानिमित्त किंवा नोकरीच्या निमित्ताने आज मुंबईसारख्या शहरामध्ये राहतो. म्हणून हा एक योगायोग आम्ही सगळ्यांनी विचार केला की मुंबईमध्ये पण आमच्या बंजारा समाजाचा एक फेस्टिवल व्हावा, एक महोत्सव व्हावा, जेणेकरून आमच्या इथे आलेली पिढी आणि पुढच्या पिढींना आज आमचा जो आमच्यापासून दूर गेलेला आमचा कल्चर त्याला कुठेतरी शहरामध्ये आम्ही आणून प्रदर्शन करावं अशी आमची इच्छा होती. ते आज समाज बांधवांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. जेणेकरून आपण पाहताय की 8 ते 10 दिवसामध्ये आयोजन आम्ही तयार केला आणि त्या आजचा शेवट आहे 8, 9, 10. चल आता आपल्या मुख्यमंत्री भवन वगैरे ठीक आहे, मंदिर वगैरे पण ठीक आहे, मंदिराला पण दान धर्म चालू आहे सगळीकडे. पण आमची एक मुख्यमंत्री महोदय साहेबांना आमची नम्र विनंती आहे समस्त बंजारा समाजाकडून की आज जो आमच्यामध्ये जो राजपूत भामटा हा जो घुसखोरीचा विषय आहे त्याच्यावर त्यांनी कॅबिनेटमध्ये
जेव्हा हे चालू होता SIT लागू केली होती, अधिवेशनामध्ये SIT लागू केली होती सावे साहेबांनी, आणि दुसऱ्या दिवशी ती SIT रद्द करण्यात येते. ही बंजारा समाजावर जो सतत चाललेला अन्याय आहे त्या अन्यायाला कुठेतरी थांबवावं अशी मी नम्र विनंती करतो सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना. या SITचा जो हा घुसखोरीचा जो मुद्दा आहे ती घुसखोरी बंद झाली पाहिजे आम्ही बार विनंती करतो. आणि आमचा जो एक अजून आहे नॉन क्रिमिनलचा मुद्दा, ते पण आमचा मुद्दा एकदम बंजारा समाजावर अन्यायकारक आहे. तर हे दोन मुद्दे आमचे या येणाऱ्या कार्यकाळामध्ये पूर्ण करावा अशी मी नंदुभाऊ पवार भारतीय बंजारा क्रांती दलाचा प्रत्यक्ष अध्यक्ष आणि माझ्या समाज बांधवचा एक सेवक मी नम्र विनंती करतो. जय श्री. तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.